आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के नातू व वंचित बहुजन आघाड़ी के युवा नेता सुजात दादा 31 जुलाई को धुले जिला लांडोर बंगले पर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को अपने समाज व कार्यकर्ताओं के साथ अभिवादन करेंगे। सुजात दादा बाबा साहब आम्बेडकर के पुतले से मोटरसाइकिल रैली की शक्ल में ललिंग लांडोर बंगला जाएंगे। डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर 1937 में 31 जुलाई को कोर्ट के काम से धुले आए हुए थे। 88 वर्ष पहले बाबा साहब आम्बेडकर ने ललिंग लांडोर बंगले में विश्राम किया था। जब से आज तक बाबा साहब के मानने वाले यहाँ लाखों की संख्या में 31 जुलाई को बाबा साहब को अभिवादन करते हैं। ऐसी मालूमात वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारियों ने धुले जिला मराठी पत्रकार संघ में पत्रकार परिषद में कहा। आयोजन केलं जातं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी विविध पक्ष संघटना यांच्यामार्फत अभिवादन व विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलेलं असतं। वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी प्रतिवर्ष आयोजन करत असते, परंतु यावर्षी वंचित बहुजन आघाडीने थोडं आयोजन मोठं केलेलं आहे। यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय सुजातदादा आंबेडकर हे यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी 31 जुलै रोजी लांडोर बंगला या ठिकाणी येत आहे। 88 वर्षानंतर परत हा इतिहास बनवला जात आहे। 88 वर्षापूर्वी 1937 बाबासाहेब आले होते आणि 88 वर्षानंतर त्यांचं रक्त सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती स्मारक बस स्टँड जवळ येथून हजारोच्या संख्येने मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ही मोटरसायकल रॅली जेल रोड मार्गे नवी महानगरपालिका, जुनी महानगरपालिका, त्यानंतर कोपांटीवरून जुना आग्रा रोड, पाचकंदीर मार्गे अग्रसेन शिवाजी महाराज स्मारक, अग्रसेन महाराज स्मारक स्टेशन, रेल्वे स्टेशन रोड दसरा मैदानावरून दळीच्या मार्गाने जाणार आहे। या ठिकाणी आम्ही पंडित घनश्याम थोरात यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानंतर इथं रॅली पोहोचल्यानंतर समता सैनिक दलाचे जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ व त्यांचे सहकारी या समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करण्यात येईल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात येईल। त्यानंतर सुजातदादा आंबेडकर यांची भव्य सभा होणार आहे। या सभेला सुजातदादा आंबेडकर व प्रमुख वक्ते अरुण जाधव, चित्रंत पटाई, चेतन गांगुडे हे राज्य कमिटीच्या वतीने आपल्याकडे येत आहे, त्यांचीही भाषणं होतील आणि त्यानंतर हा कार्यक्रम समारोप होणार आहे। तसेच या ठिकाणी आमचे सम्यक विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर चव्हाण यांनी देखील रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि झाडं वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे। आपण आपल्या लोकप्रिय दैनिकातून आमच्या या बातमीला प्रसिद्धी द्यावी अशी आपणास विनंती करतो। हो, त्या ठिकाणी संदेश भूमी म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांनी भेट दिलेली होती, त्याचा आपण कार्य नाही तिथून जर सुरू केले संदेश भूमी हा त्याचा एक वेगळा कार्यक्रम आहे। बाबासाहेब त्या ठिकाणी थांबले हा 2 मतांचा प्रवाह आहे। एक गट म्हणतो की संदेश भूमीला थांबले होते, एक गट म्हणतो की लांडोर बंगल्याला थांबले होते। त्या वादात आम्हाला पडायचं नाही, त्यांना निर्णय आपल्याला काही घ्यायचा नाहीये। आपल्याला फक्त विवेचन संदेश भूमीच्या ऐवजी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर स्मारक आपण निवडलेलं आहे।